मित्रांनो नमस्कार. खुश खबर. फिटमॅन फॅक्टर बदलणार, पगार वाढणार. या तारखेला येणार 8th पे कमिशनचा अंतिम अहवाल. जाणून घेऊया या महत्त्वाच्या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. बहुप्रतीक्षित अशा 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना आता कमालीचा वेग आला असून नव्या वेतन रचनेचा आराखडा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून दिनांक 6 जुलै रोजी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण 2 दिवसीय बैठकीला सुरुवात झाली आहे. 7 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सत्रात कर्मचारी संघटनांनी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर विचारमंथन केले जात आहे. भुवनेश्वरमधील ही बैठक संपताच आयोग लगेच 9 आणि 10 जुलै रोजी पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारच्या बैठकांचे आयोजन करणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करणे, भत्त्यांचे नियम बदलणे आणि पेन्शनधारकांच्या तक्रारीचे निवारण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी आयोगाने दिल्ली, लखनौ, श्रीनगर, लेह आणि हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांचा दौरा करून विविध कर्मचारी संघटनांकडून लेखी आणि तोंडी स्वरूपात सूचना गोळा केल्या आहेत. या सर्व देशव्यापी दौऱ्यांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारेच कर्मचाऱ्यांचे नवे वेतन ठरवले जातील. फिटमॅन फॅक्टर आणि वेतनाचे गणित. नव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचे लक्ष ज्या एका गोष्टीकडे सर्वात जास्त लागलेले असते ती म्हणजे फिटमॅन फॅक्टर. या एका सूत्रावरच कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन किती वाढणार हे अवलंबून असते. यापूर्वीच्या वेतन आयोगाचा इतिहास पाहिला तर हे गणित सहज समजून घेता येईल. 6वा वेतन आयोग यात 1.86चा फिटमॅन फॅक्टर देण्यात आला होता. 7व्या वेतन आयोग यात 2.57चा फिटमॅन फॅक्टर निश्चित करण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 7,000 वरून थेट 18,000 झाले तर किमान पेन्शन 3,500 वरून 9,000 पर्यंत वाढली. 8वा वेतन आयोग नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाकडून यंदा कर्मचारी संघटनांनी पूर्वीपेक्षा अधिक फिटमॅन फॅक्टर देण्याची जोरदार मागणी केली आहे. साहजिकच यामुळे किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंतिम अहवाल आणि अंमलबजावणी कधी? मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाला आपला संपूर्ण अभ्यास करून अंतिम अहवाल तयार करण्यासाठी सरकारकडून 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधी मे 2027 मध्ये संपणार आहे. म्हणजे 2027च्या मध्यापर्यंत हा अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्द केला जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या शिफारशीचे बारकाईने निरीक्षण करेल आणि त्यानंतरच नवीन वेतन श्रेणी आणि वाढीव पेन्शनचा अंतिम आकडा जाहीर केला जाईल. तोपर्यंत लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र तरी सध्या सुरू असलेल्या वेगवान हालचालीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आशा नक्कीच प्रलंबित झाल्या आहेत. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.